डब्यात तर आम्ही आलो आहे. अजून इकडे काही गर्दी झाली नाही आहे, लवकरच होईल गर्दी. पण अजून आम्ही काही खाल्लं नाही, तर आम्ही काहीतरी खायला जातो बाहेर. पण बॅगा कशा ठेवू मला अजून ट्रस्ट नाही कोणावर की नाही. अशा बॅगा ठेवून मी जाऊ एकटा बाहेर. तर बघू मी आता काय करतो. त्या एक्सपेन्सिव्ह ज्या गोष्टी आहेत ते सगळी बॅग मी घेतली आहे. बाकी ज्या ट्रॉली बॅगमध्ये फक्त कपड्याची बॅग मी ठेवली आतमध्ये, कारण किती वेळात माझं खाऊन होईल मला माहिती नाही. 11 वाजायच्या आधी आणि गाडी सुटायच्या आधी मला परत इकडे यायला पाहिजे. नाहीतर गाडी पण सुटली, बॅग पण माझी गेली कणकवलीला आणि मी राहिलो इथे मुंबईमध्ये. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन चॅनल. माझ्या चॅनलवर. आणि आता मी मुंबईत आहे. असा व्हिडिओ मी कधी पहिला बनवला नव्हता. गावचे व्हिडिओज बनायचो, पण मुंबईपासून गावी ट्रॅव्हल कसं करतो आणि मी काय दाखवतो हे मी कधी व्हिडिओ बनवली नाही. तर आज विचार केला की मी एक ट्रॅव्हल व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला, कारण आज मी एकटा जाणार आहे. नाहीतर मी नेहमी ग्रुपसोबत जातो, एकटा अजून मी असा कधी गेलो नाही. कारण मला बॅक ऑफ द माइंड आणि झोन आउट राहायला लय आवडतं ट्रॅव्हलिंगच्या वेळेला. पण आता मला पूर्ण सतर्क राहावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. 2 बॅग आहेत, एक ही ट्रॉली आहे आणि एक बॅकपॅक आहे. सो भेटूया आता. आणि आता नीरज पण आला आहे, तर आता मजा तर खूप येणार आहे गाईज. लाईक पहिल्यांदा मी असा एक्सपिरियन्स घेणार आहे की एकटा ट्रॅव्हल करतो आहे. कोकण कन्यामधून जातो आहे मी आणि मम्मी पप्पा माझे ऑलरेडी गावी आहेत. तर गावी थंडी आहे की नाही त्याचा तर अपडेट मी तुम्हाला देईनच. पण मी खास चाललो आहे जत्रेसाठी. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघाल. तर हा व्हिडिओ माझ्यासोबत कंटिन्यू राहा, पूर्ण एंडपर्यंत राहा. दाखवतो तुम्हाला कसा काय ट्रॅव्हल मी करतो आणि काय. तर मी एकटा चाललो आहे गावी. मला जरा पण एक्सपिरियन्स नाही कसं जायचं, कसं सतर्क राहायचं, कोणती तिकीट काय कन्फर्म आहे एवढं मला माहिती आहे. बट सगळं ऑनलाईन आता बघावं लागेल मला काय काय करायचं आहे. जेवलो पण नाही मी, आता ट्रेनमध्येच बघेन काहीतरी खाईन. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, मजा येणार आहे. तर आता नीरज पण आहे. हा मला येतोय सोडायला. हा मरे तू CST येत होता ना, का? अरे चांगले आहे कपडे, चल काय कपड्यांवरून लाजतोय. CST मला सोडायला देत नाही इथे. माझा आता 62 वय, आता बघतो जाताला किती. सायली दिदी जेवायला देत डबा लावला इथे घरात असून सुद्धा. ठीक आहे. तर हा माझ्यासोबत CST येतो मला सोडायला. आणि घेऊ नका हा बोललेलं, नाही तर मला घ्यायचं काय घ्यायचं नाही, मारत खाशील मग. तर आधीच सांगते. तर नीरजला तर तुम्ही जुन्या व्हिडिओज मध्ये बघितलंच असणार. काय काय करायला लागतं व्हिडिओसाठी. चल लवकर. आता मी आलो आहे करी रोड स्टेशनला. ट्रेन का अजून आली नाही, लागले ती पण AC वाली आहे. ह्याला मी बोललो AC मध्ये जाऊया, पण हा बोलतोय नको आहे, TC असतात हे असतं. अरे काय नसतं रात्रीचं. पण हा आता नाही ऐकत आहे. तर बेसिकली हा मला CSTला सोडणार आहे आणि मग माझी ट्रेन निघाली की हा तिथून घरी येणार. बाहेरच काहीतरी जेवणार आहे आणि घरी जाणार आहे. ह्याची लाईफ नंतर वेगळीच आहे 5 दिवस. पण मी तर चाललो आहे बाई कोकणात, पण ती AC वाली आहे. तू खाणार काय आहेस पण बाहेर? वडापाव. तेलकट बंद आहे, मग काय खाणार? भांडा थोडी ह्या टायमिंगला कोण देणार आहे. CSTला हॉटेल भरपूर आहे, हॉटेलमध्ये बस. मित्रांनो आता पोचलो आम्ही CSTला. इथे थोडी खूप गर्दी आहे आज, का खूप सण आहे तिकडे. आपण वैतागला या गर्दीला, पण ठीक आहे काय नाही. गर्दी तर तुम्ही इकडे तर गर्दी नेहमीच असते, काय बोलणार इकडची गर्दी. तर डब्यात तर आम्ही आलो आहे. अजून इकडे काही गर्दी झाली नाही आहे, लवकरच होईल गर्दी. पण अजून आम्ही काही खाल्लं नाही. तर ह्याला मी बोललो आहे काहीतरी खायला जाऊया. तर बघू अजून 1 तास आहे आमच्याकडे, तर आम्ही काहीतरी खायला जातो. पण बॅगा कशा ठेवू मला अजून ट्रस्ट नाही कोणावर की नाही. अशा बॅगा ठेवून मी जाऊ एकटा बाहेर. तर बघू मी आता काय करतो. सीन होऊ शकतो, मला ट्रस्ट नाही अजून लोकांवर. तर जी ट्रॉली बॅग होती ती मी फक्त आता आतमध्ये ठेवली आहे आणि जी खांद्यावरची बॅग आहे ती मी घेतली आहे. कारण ह्या बॅगेमध्ये सगळे एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत माझ्या. वॉलेट, कार्ड्स, मेमरी कार्ड, कॅमेरा सगळं ह्याच्यात आहे. त्या ट्रॉली बॅगमध्ये फक्त कपडे आहेत माझे.
सो नुकसान तरी झालं तरी काय एवढं खास नुकसान होणार नाही. मी आता तिकडे बाहेर बघतो काय राईस वगैरे आहे काय. मागच्या वेळेला खाल्लेलं 1 पॅटीस 40 रुपये. तर आता बघतो तर एक्सपेन्सिव्ह ज्या गोष्टी आहेत ते सगळी बॅग मी घेतली आहे. बाकी ज्या ट्रॉली बॅगमध्ये फक्त कपड्याची बॅग मी ठेवली आतमध्ये, कारण किती वेळात माझं खाऊन होईल मला माहिती नाही. 11 वाजायच्या आधी आणि गाडी सुटायच्या आधी मला परत इकडे यायला पाहिजे. नाहीतर गाडी पण सुटली, बॅग पण माझी गेली कणकवलीला आणि मी राहिलो इथे मुंबईमध्ये. बिर्याणी चालूच आहे. कॉल काय येतोय? बीस वाला कोल्ड ड्रिंक कौन सा है? कॉल नहीं वांदे के लिए. मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट कोकणात. तर मित्रांनो ट्रेन आता सुटलेली आहे. मी आता हे खाणं आणलं आहे ते घेतो आहे आणि रस्ते गेला घरी. आता हे मी खातो. प्रॉब्लेम एक झाला आहे की माझ्या कमरेमध्ये आहे ना क्रॅम्प आला आहे मला. तो खूप दुखतो आहे आणि अप्पर सीट असल्यामुळे मला खाली वर करायला थोडा प्रॉब्लेम होतो. पण ह्याचं टोटल सांगतो मी, माझे टोटल झाले 224. हे कितीचं आहे माहिती नाही, बट म्हणजे हे पण कितीचं आहे माहिती नाही. कोल्ड्रिंक म्हणून मी एक बॅग घेतला आहे मोहितो पियायला. पाणी देतं लागणारच. आणि ही बिर्याणी घेतली आहे तर आता ती खाऊन बघूया. आणि हे खाऊन नंतर मी थोडाफार मोबाईलवर टाईमपास करेन आणि मग नंतर झोपेन. आता मित्रांनो कणकवलीमध्ये मी पोचलो आहे आणि जसं की मला माहिती होतं ऑलरेडी गाडी लेट होणार. गाडी 1 तास लेट होती आणि 6:15ला पोचायच्या ऐवजी 6:15ला पोचते आहे. आता 2 रिक्षावरून घरी जावं लागेल. तर मित्रांनो फायनली मी पोचलो आहे माझ्या गावी, माझ्या घरी. हा टायरचा आवाज येत असेल तर तो इग्नोर करा. पहिलं तर थंडीबद्दल बोलतो. ट्रेनमध्ये 3च्या नंतर थंडी तर होती. थंड होता, थंडी नव्हती. म्हणजे एवढं नव्हतं की मला स्वेटर घालावं लागेल. काही लोक होती स्वेटर घालून.
डिसेंबरचा महिना आहे म्हणून मला वाटतं एवढी एकदमच थंडी नव्हती. गार होतं, धुकं होतं थ्रू आउट द जर्नी. तर पप्पा बॅग घ्यायला आले गाडी घेऊन. तिट्यावर गाडी म्हणजे एस टी थांबली. तर मी सांगतो तुम्हाला, तर झालं की फेब्रुवारीच्या जर अंगणवाडी वगैरे जत्रेत जर तुम्ही असे येत असाल तर स्वेटर घेऊन या, नाही तर थंडीने जाल तुम्ही पूर्णपणे. दुसरं म्हणजे मला ना हे बोलायचं आहे की कणकवली ते आचऱ्यासाठी जी 6 सीटर आहे भाई, सॉरी टू से बट भाई थोडे नाटक करतात ते लोक. पहिलं तर त्यांना तेवढीच लोकं हवी, नाहीतर ते रिक्षा चालवणारच नाही. आणि लोक काय करतात, अर्धा एक तास वाट बघतात आणि निघून जातात. मग एस टीने येतात. एस टीने त्यांना अजून परवडतं की स्वस्त. पण असं जर असेल मग त्या रिक्षावाल्यांचा धंदा कसा होणार? म्हणजे सीझनलाच होऊ शकतो, असा मध्ये मिड सीझन वगैरे काय होऊच शकत नाही मग त्यांचं तर, असं मला वाटतं. लाईक जेवढे पण बसलेले 6 सीटरमध्ये तेवढे सगळे निघून गेले बाई. म्हणजे काय बोलू मी. मग मी पण आलो एस टीनी. एस टीमध्ये आता मी एस टीने आलो म्हणजे आता मला थोडं मोशन लॅग आहे, पण इतकं पण नाही. फ्रेश आहे मी, आंघोळ वगैरे करेन तर फ्रेश वाटेल मला. आता मी घरी पण पोचतो आणि आज दुसरा व्लॉग पण आजच बनवायचा आहे. तर हा व्लॉग पण बघा, दुसरा व्लॉग तर येईलच. आलो आपण आपल्या घरी. थंडीत आणि उन्हात जास्त फरक वाटत नाही, फक्त धुकं असतं थंडीत. वेलकम. आइए आपका इंतजार था, देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो. आता फ्रेश होतो मी थोडा म्हणजे जास्त. तर मित्रांनो, हे 2 बेडरूम आणि हा माझा बेडरूम होता. जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तर होताच बोलावं लागणार, कारण हा जो एडिटिंग सेटअप आहे तो आता मला ह्या बेडरूममध्ये घ्यायचा आहे. कारण इथला जो फॅन आहे तो नाही आहे. तर एडिटिंग सेटअपसाठी आता हा जो टेबल वगैरे तो त्या बेडरूममध्ये घ्यावा लागेल. इथे ठेवावा लागेल इकडे कुठेतरी. आणि हा पाटला दार मस्त वाटते, जरा शांतता. परत एकदा गावात येऊन. ते ह्या वर्षी मी तुम्हाला उन्हाळा पण दाखवला, पावसाळा पण दाखवला आणि आता हिवाळा पण दाखवेन. इथे आता मला थोडी जायला भीती वाटणार, कारण जेव्हा मी मुंबईत होतो तेव्हा मम्मीने व्हिडिओ पाठवलेली की तिकडे एक साप आलेला. तर ती व्हिडिओ असेल तर मी टाकेन इकडे. तर बघू आता तिकडे काय सिच्युएशन आहे. बाय द वे, हाच होता आजचा व्हिडिओ. मला तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवायची होती, जी मी दाखवली. तर जर तुम्हाला ह्या टाईपचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.